आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे आता वारकरी रवाना होत आहेत आणि जळगाववरून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने आता वारकरी हे जळगाव जिल्ह्यातून एक स्पेशल रेल्वेने पंढरपूरकडे रवाना होत आहेत। आपल्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील जुळलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। भाऊ, काय सांगणार या ठिकाणी स्पेशल रेल्वे करून तुमच्या सहकार्याने वारकरी हे आता पंढरपूरकडे रवाना होत आहेत? हे वारकरी हे जे जात आहेत या वारकऱ्यांच्यामुळे जे समाधान आम्हाला मिळत आहे, हे बरेच वारकरी हे शेतकरी आहेत, मजूर आहेत आणि त्यांच्या दर्शनामुळे आम्हाला जो आनंद आहे आयुष्यामधला सगळ्यात मोठा आनंद तो आहे। आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे आमच्या मागच्या काळामध्ये आम्हाला जे सांगितलं की तुम्ही समाजाची कामं करा, त्या पद्धतीचं हे काम आहे। यांच्यामध्येच आमचे आई वडील आम्हाला दिसतात की जे आज पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जात आहेत आणि मला तरी असं वाटतं की यांच्या आशीर्वादामुळेच मी आज मंत्री आहे, त्यामुळे मी त्यांचं काहीतरी देणं लागतो आणि तेच करण्याचं काम करतो। फक्त आमची विनंती त्यांना हीच आहे की देव बाप्पाला साखळं घाला की भरपूर पाऊस पडू दे, शेतकऱ्यांना सुखी करू दे। हो, गेल्या वर्षी 100हून अधिक बसेस आपण या जळगाववरून पाठवलेल्या होत्या पंढरपूरच्या वारीसाठी। या वर्षी मात्र तुमच्या माध्यमातून पूर्ण रेल्वेच आपण बुक केलेली आहे आणि या वारकऱ्यांना यावेळेस बसून नव्हे तर आरामात झोपून पाठवत आहात। मागच्या वेळेस आम्ही बसेसमध्ये पाठवल्यानंतर सगळेजण सुखरूप गेले, पण काही ठिकाणी थोड्या अडचणी आल्या। म्हणजे महिला असल्यामुळे त्या अडचणी आपल्याला इथं सांगता येणार नाही। ट्रेनमध्ये कसं असतं, सगळ्या सोयी आहे, बसल्याबरोबर त्यांना पाणी नाश्ता देणार आम्ही, संडास बाथरूम आहे, सकाळी उतरल्यानंतर आम्ही तिकडे मठ बुक केलेला आहे, तिथे गेल्यानंतर आंघोळ पांघोळ केल्यानंतर लगेच नाश्ता आहे, लगेच जेवण आहे, दर्शनाची व्यवस्था आहे, संध्याकाळी कीर्तन आहे, पुन्हा जेवण आहे, सकाळी पुन्हा नाश्ता चहा जेवण आहे, पुन्हा संध्याकाळी कीर्तन आहे आणि रात्री मग पुन्हा ट्रेनने वापस येणं आहे। या निमित्ताने तरी माझा शेतकरी पांडुरंगाकडे जातो, कारण की सगळ्यात स्वस्त देव म्हणतात की त्याच्या पायावर डोकं ठेवलं जातं तो फक्त एकच पांडुरंग आहे आणि तिथे ही सगळी मंडळी जाते आहे। काय साकडं घातलंय तुम्ही, महाराष्ट्रावर अनेक संकट आहे सध्या येत आहेत, संकट दूर होऊ दे आणि आमच्या सगळ्यांना सुखी होऊ दे। साधारण किती वारकरी इथून चाललेले आहेत? 3000च्या आसपास या ठिकाणाहून 3000च्या आसपास वारकरी या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी चाललेले आहेत। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या जळगाववरून हे सगळे वारकरी जे आहेत ते पांडुरंगाच्या दर्शनाला हा 3 दिवसाचा प्रवास या ठिकाणी आपल्याला करणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।